नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत जुन्या ब्लाऊजपासून मापे कशी घ्यायची. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवणार आहे. चला तर मग बघूया सोप्या पद्धतीने मापे कशी घ्यायची ते. तर सगळ्यात आधी आपण हा असा टेप घ्यायचा. टेप वरच्या साईडने खालीपर्यंत, जी की ब्लाऊजची उंची होते 12.5 आहे. 12.5 मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. इथून आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे ते 14.5. 14.5 च्या डबल करायचं, किती होतं 29. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप. हा तयार शोल्डरचं माप जे आहे इथे 2.25 आहे. मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर 2.25 होतं. प्रत्येकाच्या शोल्डरचं माप हे वेगवेगळं असतं, त्यानुसार तुम्ही घ्या. अर्धा इंच इथे आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा आहे 5.5. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हात उंची. हात उंची इथे मी 7.5 आहे. 7.5 मध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा, जे की इथे शिवण्यामध्ये जाईल. 7.5 प्लस अर्धा 8 घ्यायचा आहे टोटल. दंड घेऊ जो आहे त्यासाठी आपल्याला इथून अशी टेपपट्टी ठेवून इथपर्यंत, जसे की 4.25 येतं. त्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे हुक काढून घ्यायचं. असं कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला इथून टेपपट्टी ठेवायची आहे, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे कमरेचं माप घ्यायचं आहे. किती ते बघूया. 24 म्हणजे आपण हे 25 पर्यंत घेऊ शकतो. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे कमी जास्त करू शकता तुम्ही. आता आपल्याला घ्यायचं आहे मागच्या गळ्याची उंची. त्यासाठी इथे मी ब्लाऊज पलटवून घेतलेला आहे. ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा, जेणेकरून मापामध्ये चुकी होणार नाही. तर हा आहे बोटनेक. तर यामध्ये खालीपर्यंत जास्त लांबीचा गळा आहे हा. तर इथं एक्स्ट्रा कापड जे आहे कितीचं आहे 3.25 इंचाचं ठेवलेलं आहे. आणि वरतून जर गळ्याची लांबी मोजली गेली तर 9 पर्यंत येते. मागचा गळा 9. टोटल जो शोल्डर आहे तो 10चा आहे. 10. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची अशी घडी घालून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने. एकदा चेक करायचं. टेप हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. हे 12.5 आहे. 12.5 मध्ये अर्धा इंच आणि अर्धा इंच खाली आणि वरती असं करून टोटल 1 इंच वाढवायचं ब्लाऊजच्या उंचीमध्ये. म्हणजेच किती होतं 13.5. माप घेण्यासाठी आपल्याला इथून पट्टी अशी इथपर्यंत ठेवायची, जी की येते 7.5 इंचापर्यंत. बघा
7.5. इथून आपल्याला इकडं 2 इंच वाढवायचं आहे. कशासाठी वाढवायचं आहे तर शिवण्यामध्ये आत जे कापड राहतं ना त्याच्यासाठी. प्लस 2 करायचं, टोटल होतं 9.5. म्हणजे टोटल आपले चेस्टची घ्यायची 9.5 इंचाची घ्यायची. सेम तशाच पद्धतीने आपल्याला कमरेचं सुद्धा माप घ्यायचं आहे. इथून पट्टी ठेवायची इथंपर्यंत, जे की हे 6 येतं. 6. इथं जसं 2 इंच वाढवलं होतं तशा पद्धतीने इथे सुद्धा 2 इंच वाढवायचं. टोटल होतं 8. हे कशासाठी वाढवायचं हे सुद्धा आपल्याला आतमध्ये जे कापड एक्स्ट्रा राहतं हे बघू शकताय तुम्ही. ह्यासाठी आपल्याला 2 इंचाची पट्टी आत एक्स्ट्रा ठेवायची आहे. 2 इंचाचं कापड. टोटल होतं 8. तर हे झालं आपलं 9.5, हे आपलं झालं 8. तर समोरच्या साईडचं एकदा माप बघून घ्या. शक्यतो प्रिन्सेस कटिंग जे असतं ते पेपर कटिंग करतानाच आपण मेजरमेंट घेतो, पण इथे मी आता तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवत आहे. तर तुम्हाला मी हे पूर्ण मेजरमेंट कसं घेतलं हे ड्रॉइंग काढून दाखवते, बघा समजेल. हा आपला बेस आहे. तर यामध्ये ही जी आपण पट्टी, हे जे आपण जॉईंट केलो आहे ते कुठून लावायचं आहे, इथून आपण हे किती घेतलं होतं 3.5. हे 3.5 आणि हे 1. तर हे अशा पद्धतीने जोडायचं आहे. सेम त्यानंतर हे मध्ये जो भाग आहे तो येईल आपला हुक पट्टीचा, हुक आणि लूपची पट्टी येईल. हे असतील इकडे स्लीव्स. इथून इथपर्यंत जे माप आहे ते मी तुम्हाला दाखवते. 6.5. इथून इथपर्यंत जे आहे हे साधारण 2.5. इथून इथपर्यंत आहे जे 1 आहे. ही आपली हुक पट्टी आणि लूप पट्टी इथे येईल. शोल्डरचं जे माप घेतलं होतं तर आपण परत एकदा चेक करूयात. 2.5चा शोल्डर आहे. पुढचा जो गळा आहे तो आहे 5.5 इंचाचा. बॅक साईडचा सुद्धा गळा मी इथं काढून घेते, तेवढं समजून घ्या फक्त. बॅक साईडच्या गळ्याची लांबी जी होती ती 9 इंचाची होती. हात उंची जी घेतली होती, परत एकदा मी सांगते, इथे बघा 7.5 आहे. दंडघेर जो घेतला होता मी 4.25 इंचाचा. इथं जे मी हे 6.5 इंचाचं दाखवलं तिथं इथं अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घ्यावं लागेल. म्हणजेच किती होतं 7.5 इंचाची टोटल पट्टी घ्यायची. तयार होते 6.5ची, घेताना घ्यायची आपल्याला 7.5 इंचाची. इथं घेतलोय आपण 2.5 इंचाची तयार पट्टी आहे. इथं अर्धा इंच वाढवायचा म्हणजे 3 इंच. सेम जिथे जिथे आपण पार्ट्स जॉईंट करतो तिथं आपल्याला अर्धा इंच हा एक्स्ट्रा घ्यावा लागेल, कारण जॉईंट केल्यानंतर कापड कमी होतं, त्यामुळे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा म्हणजे आपली फिटिंग चुकत नाही. जे मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने मगाशी इथं कमरेला जो 2 इंचाचा एक्स्ट्रा भाग घ्यायला सांगितला होता तो इथे जाईल.
चेस्टचा इथे जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच मापांनी आपण पेपर कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.